आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा पहिल्या दिवसातील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे जिथून अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघाचे 12th मॅन। पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा येत असताना हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय, सरळ चेंडू निघून जाईल, 4 धावां करता मिळेल, खणखणीत चौकार, नो फ्लचच्या पडणार नाही, थांबायचे आपण। लाख मुलाची आपण स्पर्धा खेळतायत तर 12वा खेळाडू तुमचा कंपल्सरी, अन्यथा मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे कमिटीकडेच राखून ठेवलं जाईल। करण आणि मनीष, तर गोलंदाजाचं नाव सांगा। कैवल्य। स्टार्ट ऑफ द मॅच, फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळेल। संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली। फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय। कैवल्य एका साईडला, करण आणि मनीष अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। अप्रतिम चांगला बॉल होता, कदाचित बॅटची एज लागून चेंडू शरीराचा वेध घेतला की काय, मात्र 1 रन जरूर मिळते, कारण अशा प्रकारच्या इंजुरी फार मोठ्या प्रमाणात होतात। ज्या वेळेला बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातो, आपल्या डोळ्यावर कधी कधी आदळतो, कधी कधी मस्तकाला जाऊन आदळतो, अशा वेळेला इंजुरी होण्याचे चान्सेस फार मोठ्या प्रमाणात असतात, परंतु नशिबाने जरूर साथ दिली। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली। सरपंच चषक आपण पाहतायत, अगदी हे मोठं टायटल। अप्रतिम चांगला बॉल होता, बाउन्स मिळाला फक्त बॅटला, यावेळेला चेंडूला दिशा दिली गेली। बॅटचं फेस ओपन करत असताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, अप्रतिम चौकार, गुड शॉट, 4 रन। पार्थ मोरे यांना आपण पाहतायत, एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू, फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये जी मॅच्युरिटी आपल्याला पाहायला मिळते ते फार कमी जणांना जमतं, आणि आज त्यांच्या पिताश्रींच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपण काहीतरी समाजसेवेचं एक देणं लाभतो दर्शवत असताना, यावेळेला बॅटचं अतिशय चांगलं फेस ओपन करत असताना चेंडूला फक्त स्टीअर केलं, सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला। मनीषच्या बॅटमधून येतील 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 12। स्टार्ट तर चांगली झाले, नो डाऊट अबाउट इट, वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं, आणि त्याच पद्धतीने ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। सलामीवीरांना एक चांगली सुरुवातीची गरज असते, जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवात करून दिले, दमदार आणि शानदार। स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, स्वतःला ॲडजस्टमेंट केलं होतं, ग्रिप बदलली होती आणि सरळ चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये। डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। एकंदरीत 12 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12। कैवल्य अप्रतिम ऑन द टोस खेळला गेलाय, चांगला फटका, आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं। 2 रन्स मिळतील 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर। अतिशय चांगली सुरुवात, पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली पॉवरफुल बॅटिंग करायची आहे, हे दोन्ही फलंदाजांनी यावेळेला ठाण मांडून खरपूस समाचार हा गोलंदाजांचा आतापर्यंत घेतला गेलाय। यावेळेला क्लीन बॉल, दांडे गोल, डावी यष्टी उद्ध्वस्त, अतिशय चांगला बॉल होता, अँगल क्रिएट करत असताना ओव्हर द विकेटने थोडासा लेग स्टंपला चेंडू पिच केला गेला आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत जणू काही या बॉलने या स्टंपची गळा भेट घेतली,
फलंदाज बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना संघ पाहायला मिळतो सालवट. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की हिरवळ मैदानात आम्ही चांगलं क्रिकेट खेळावं, आमचा परफॉर्मन्स, आमचे क्लास, आमची गुणवत्ता, आमचं टॅलेंट दाखवावं. आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत 8 संघांना या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत या आजच्या दिवसामध्ये प्राधान्य दिलंय. एकूण 32 संघांना प्राधान्य दिलंय. खराब फिल्डिंग, सरळ चेंडू निघून जाईल, 4 धावांकरता मिस्टर केले आणि त्याचा नतीजा परिणाम, त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळतोय. चौकारात परावर्तित झालं, 4 रन. आणि संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आनंदचा हा बॉल, यावेळेला करणचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. काय प्रयत्न केले होते फिल्डरने, अतिशय चांगले प्रयत्न करत असताना टाळ्यांचा कडकडाट होतोय. त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून अप्रिसिएशन केलं जातंय. हे करावं. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतायत काय जबरदस्त साहिल पाटील आम्हाला दर्शवतायत स्लो मोशन मध्ये. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडू कॅरी करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु हवेच्या झोतामुळे कधी कधी अंदाज बांधता येत नाही. अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी, अचूक टप्पा, भेदक मारा, काय गुणवत्ता सिद्ध करत असताना मिस्टर बॉलर मिस्टर आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आदरणीय राहुलजी मोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की सन्मानानं आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपली जागा तिथे नाहीये, आपली जागा व्यासपीठावर आहे. राहुलजी मोरे उर्फ आबू यांना मी विनंती करेन, राहुलजी मोरे प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल आतापर्यंत आनंदने फेकले गेले ते 4. यावेळेला आता स्विचिटचा फटका, हवेच्या झोतावर चेंडू बोलत बोलत निघून जाईल. सरळ 6 धावांकरता केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये करणच्या बॅट मधून कणखर झन्नाटेदार सरपंच चषक षटकार. तुम्हाला नवीन बॉल, शेवटचा बॉल आहे त्यामुळे तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल याची दखल घ्या. जर थर्ड ओव्हरचा पहिला बॉल असता किंवा 2 षटक समाप्तीवर झालेत आणि चेंडू हरवलाय तर तुम्हाला तिसऱ्या षटकामध्ये जुना बॉल मिळाला असता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सालवड या टीमची धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत. 3 षटकानंतर पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. उन्हाचा तडाखा वाढताना पाहायला मिळतोय. उष्णतेचं
प्रमाण खूप वाढत असताना अशा वेळेला आरोग्याची काळजी घ्या, बसून पाणी प्या, जास्तीत जास्त पाणी प्राशन करा, कारण जगातील सर्वात चांगली प्रॉपर्टी कोणती असेल तर ते आहे आपलं शरीर, आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल तर प्रॉपर्टी जगातील कोणतीही खरेदी करू शकता. हेल्थ इज वेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑन साइडला करणचा फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. वंडरफुल शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. जसा बॉल निघाला बॅटमधून करणच्या, त्या बॅटमधून लिहिलं होतं त्या बॉलवर क्लास, षटकार. तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकता, परंतु बॅटरला तेवढं वाटत नाहीये की पाण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे जेव्हा 3 षटकांचा खेळ होईल त्यावेळेला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समजू शकतो उन्हाचा तडाखा वाढतोय, पाणी प्राशन केलं पाहिजे, परंतु जेव्हा इमर्जन्सी असेल की पाणी हवंय तर त्यावेळेला पंचांना तुम्ही सिग्नल करा. पंच आमच्याकडे दर्शवतील की पाणी हवंय, कारण लाख मोलाची आपण स्पर्धा खेळतायत. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट पार्थ मोरे मॅनेजमेंट जाणतायत, आणि स्वतः एक क्रिकेटर असल्यामुळे सर्व गोष्टींची जाणीव त्यांना सुद्धा आहे. संघाची धावसंख्या 32 झाले. काय करण सिंगचा फटका होता शेवटच्या बॉलवर, क्रॅकिंग स्ट्रोक. वेगवान चेंडू होता, खेळपट्टीवर चेंडू राहतोय अगदी बाजूला. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. जो संघ जिंकेल तो संघ शेवटची मॅच रिदान 11 केळवा या टीम बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अगोदर एक सामना आपण पाहिलात, एक टीमला आपण पाहू शकलात, कौशल्य 11 उनभाट. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू आपण पाहत आहेत. डॉट बॉलची सांगता होत असताना आतापर्यंत कैवल्यने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकातील 2 बॉल त्याने हाताळलेत. चांगला कमबॅक केलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी खूप क्रिकेटच्या खेळामध्ये मायने राखतात. आता इथून माइंडसेट काय असेल, करण सिंग काहीतरी कानमंत्र देतोय आपल्या पार्टनरला की धावसंख्या तर चांगली झाली, परंतु डॉट बॉल करून फायदा नाहीये. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, वेट अँड वॉच केलं आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार, गुड शॉट. आदरणीय सन्माननीय सरपंच चषक ज्यांच्या नावाने आपण पाहत आहेत, एक सुंदर व्यक्तिमत्व घनश्याम, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व बाबलीन मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं अभिवादन चौकाराने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे खेळीला पूर्ण विराम लागत असताना पाहायला मिळतोय. आदर्शला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट, गॉन. सिक्स रन, 36 लॉस ऑफ 2 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शुभमला आपण पाहत आहेत. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात, नयन रम्य असं वातावरण, कोणत्याही प्रकारची तुम्हाला मरगळ जाणवणार नाही. इथे या मैदानात आल्यानंतर एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण तुमच्या आतमध्ये चैतन्याचं संचारेल अशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 झालेल्या आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कैवल्यच्या गोलंदाजीवर राईट मोर द विकेट. हलकेच्या हाताने चेंडू आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट. इथे निशाणा साधला असता तर कदाचित धावांचा वेग कमी पाहायला मिळाला असता,
परंतु आता इथून संधी निर्माण झाली ती करण सिंगला, कारण ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग अटॅक केलाय खरोखरच वाखाणण्याजोगे. त्याच्याकडे शॉट सिलेक्शन जे आहेत ते अप्रतिम पाहायला मिळतात. कधी स्विच हिटचा फटका, कधी स्क्वेअर ऑफ द विकेट, कधी हुकचा फटका, कधी फ्लिकचा फटका, अशा प्रकारचे त्याच्याकडे जे खेळण्याची कला आहे. कारण प्रत्येक फलंदाज प्रत्येक खेळाडू चांगला असतो, परंतु त्याच्याकडे खेळण्याची वृत्ती ही वेगळी असते. त्याच्याकडे शैलीदार फलंदाजी करण्याची वेगळी स्टाईल असते आणि ती करण सिंगकडे आहे. इथून स्विच हिटचा फटका आपण पाहत आहेत, फिल्डर येत आहेत, कॅच ड्रॉफ्ट. आज नशीब घेऊन आलाय करण सिंग असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आतापर्यंत 3 जीवनदान मिळालंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 षटकांच्या अखेरीस 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर घेऊया एक छोटासा हलकासा डीजे ब्रेक. जाऊया आपण संगीत कक्षेकडे. अडतीस रन झालेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये मेसेज दिला जातोय मनीष यांच्या माध्यमातून करण सिंग यांना आणि शुभमला की आता 12 बॉल आपल्याकडे आहेत, म्हणजे 12 बॉलमध्ये मॅक्झिमम जर 30 धावा किंवा 35 धावा येत आहेत तर आपण फायटिंग करू शकतो. परंतु आता 3 षटक आहेत, सॉरी 36 बॉलचा खेळ म्हणजे 6 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटक पूर्वार्धात आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 38 रन. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. सरपंच चषक स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन फक्त नाव नाहीये तर ब्रँड आहे आणि पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये अतिशय चांगलं आयोजन नियोजन केलं गेलं. असं वाटतच नाही की पहिलं वर्ष या स्पर्धेचं आहे. ऑन साईडला हलकेसे शफल झाले, बॉडमॅनचा चांगला वापर केला. चेंडू परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना चेंडू सीमारेषा पार, मेल चौका. कृपया करून कोणत्याही प्रकारची छेडछाणी करू नका. आपण विनम्रपणे आपण मॅचचा आनंद घ्या. स्विच हिटचा फटका फिल्डरला निवडलाय. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. त्याच सिच्युएशन मध्ये पाहायला मिळाले जे ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत हवेचा झोत असल्यामुळे कधी कधी मात्र चेंडू ह्या वेळेला आपण पाहतो की असं वाटतं फिल्डरला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 43 रन. 43 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केले मनीष बाद झाल्यानंतर. त्यानंतर आनंद एका साईडला आदर्श फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतायत आता शुभमला जवळजवळ 28 धावांचे खेळी करतोय करण. यावेळेला हुक चा फटका सरळ चेंडूला पाठवलाय. आदरणीय सन्माननीय कुंदन संखे यांच्या कटआउट्सला अभिवादन देणारा हा खणखणीत दर्जेदार झन्नाटेदार सरपंच चषक चौकार. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने 47 वर जाऊन पोहोचले गेले. 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला फटका होता शुभमचा. प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 49 धावा 49 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ बलाढ्य
दोन्ही संघ तेवढ्याच लढाऊ वृत्तीचे पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता, हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेली. या बॉलवर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 50 या धावसंख्येवर. कम्स ऑफ 50. टाळ्यांचा कडकडाट होत असताना स्वतःच्या करणच्या बॅटमधून आतापर्यंत 28 रन आलेले आहेत. स्ट्राइक रेट जर आपण पाहिला तर आतापर्यंत 200चा स्ट्राइक रेट मेंटेन केलाय करणने. पुन्हा एकदा जरूर शफल होऊन खेळले गेलेत. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच चषक कटआउट्सला अभिवादन करणारा हा खणखणीत दर्जेदार चौकार. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 54 रन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. खेळाडू जो मनीष विनंती करेन की प्रत्येक ओव्हरला तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकणार नाहीयेत, अन्यथा पॅनलाइजला तुम्हाला सामोरे जावं लागेल. अंपायर्सला त्या ठिकाणी ऑथॉरिटी आहेत, त्या मात्र पूर्ण केल्यात तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्या. 54 रन झालेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कारण आपण 6 षटकांचे सामने खेळतोय, 10 तर 12 षटकांचे सामने तर खेळत नाहीये. समजू शकतो की उन्हाचा तडाखा वाढलाय, परंतु जे निर्बंध असतात ते तुम्हाला त्याचं पालन करावं लागतं. संघाची धावसंख्या 54 झालेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्ती अखेर. आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ. या 2 षटकांमध्ये शुभम आणि करण सिंग कशा पद्धतीने बॅटिंग करतील, कारण करण सिंगच्या बॅटमधून आतापर्यंत 10 बॉलमध्ये 32 रन्स आलेले आहेत. 320च्या स्ट्राइक रेटने आता खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय करण सिंग. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये जय. ऑन साइडला पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. षटकार 6. back. सरळ चेंडूला पाठवलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट बाय करण सिंग. बॅटिंग बाय शुभम. काय कणखर बॅटिंग करताना आपण पाहतायत. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर शुभमच्या बॅटमधून आपण पाहतायत पूलचा फटका खेळत असताना पहिला षटकार आला आणि त्यानंतर 360 डिग्रीमध्ये ज्या वेळेला आपण पाहतायत एबीडी अशा पद्धतीने बॅटिंग करायचा. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कृष्णा लक्ष्मण सातपुतेला आपण पाहिलं 10 वर्षांच्या पलीकडे जो पॅटर्न शॉट आणि ट्रेडमार्क शॉट जास्तीत जास्त कृष्णाच्या बॅटमधून आपण पाहिलं. आता पालघरमध्ये विचार केला तर प्रशांत घरत सारखा फलंदाज मात्र अशा प्रकारची बॅटिंग करतोय. कडक शॉट. क्या बात आहे शुभम, काय बॅटिंग केले. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान परंतु उच्च विचार. 3 इन रो. षटकार. बहात्तर रन्स तब्बल फलकावर. 3 षटकार आले जयच्या गोलंदाजीवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळले गेलेत. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे शुभम राऊत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट बाईकच्या स्वरूपात. या 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 74 वर जाऊन पोहोचली गेली. जबरदस्त बॅटिंग करत असताना
38 रनची पार्टनरशिप ऑसम. ऑन साईडला खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीये. स्लोवर वन चेंडू होता आणि या बॉलला परफेक्ट रीड करू शकले नाही शुभम राऊत, परंतु आपली गुणवत्ता काय आहे हे दर्शवत असताना शुभम राऊतच्या बॅटमधून धावा आल्या त्या 26. अतिशय चांगली देखणी बॅटिंग पाहायला मिळाली. झंझावती बॅटिंग करत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. जयला अखेरकार विकेट मिळते. गॉन. चौऱ्याहत्तर वर तिसरा धक्का. शुभमने जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकला जबाबदारी त्याने जाणली. जबाबदारीचं ओझं होतं ते त्याने साकारलं आणि यावेळेला अपेक्षित धावा त्याच्या बॅटमधून आल्या. ऑन साईडला आल्या आल्या जबरदस्त हर्षच्या बॅटमधून फ्लिक ऑफ द रिस्ट. ऑन साईडला कडक शॉट, षटकार. गडचा चांगला वापर केला होता, थोडासा फोर्स केला बॉलला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 80 वर तब्बल जाऊन पोहोचले गेली. कोणताही दबाव न घेताना चांगली मी बॅटिंग करेन हा आत्मविश्वास हर्षचा यावेळेला पाहायला मिळाला. ऑन साईडला मनगडाचा वापर जरूर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 81 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकूड झाले ते आतापर्यंत पहिल्या बॉलचा खेळ झालाय 6व्या षटकातील. सकाळपासून विचार केला तर 20 चौकार आणि 26 षटकार या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं. सरपंच चषक आपण अनुभवत आहे. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन आयोजित या स्पर्धेचं आयोजन. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगला होता. व्हाईट बॉलचा इशारा राकेश राऊत सरांकडून येत असताना मेहरचा हा दुसरा बॉल व्हाईट. संघाची धावसंख्या 82. हर्षल मोरे आणि आशुतोष व्यवहारे सर, राकेश राऊत सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका तर आहे, परंतु यावेळेला एलिव्हेशन जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळालं. जास्तीत जास्त चेंडू उंचीवर गेला आणि पाहता पाहता सर्कलच्या आतमध्ये 3 फिल्डरच्या अगदी मधोमध नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या 84. करण सिंगचा विचार केला तर 33 वर आतापर्यंत खेळी करतोय 11 बॉलमध्ये आणि 2 बॉलमध्ये 8 रन हर्षच्या बॅटमधून येत आहेत. संघाची टोटल आपण पाहिली तर 84 ला 3. 2 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. सरळ बॅटचा वापर केलाय. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट बॅक टू द बॉलर हेड. मॅग्निफिसंट टायमिंग, एक्सलंट षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 90 तब्बल धावसंख्या पाहायला मिळते.
चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता, विकेट कीपरकडून मिस्टेक होते. एक रन जरूर मिळेल आणि हलकीशी बॅटची एज यावेळेला पाहायला मिळाली आणि इथून एक रन मिळत असताना आशुतोष व्यवहारे सर हेच म्हणत असताना दोन्ही पंचांनी एकमेकांना इशारे केले. हर्षल मोरी सर एका साईडला आपण पाहत आहेत, मेन पंच आहेत. संघाची धावसंख्या 51, शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. फिल्डर जर आपण पाहिलं कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ थोडासा आतमध्ये घेतला गेलाय. सर्कलमध्ये आपण पाहू शकाल वायडिश लॉंग ऑफ नाही आहे. लॉंग ऑन थोडासा आपण पाहतायत वायडिशमध्ये ठेवला गेलाय. मिड ऑन आपण पाहताय डीप मिड विकेट, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग आतमध्ये घेतला गेलाय. शॉर्ट थर्ड मॅन. या 2 बॉलवर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. ऑन साईडला खेळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं टॉप एज आणि विकेट कीपर कोणतीही मिस्टेक आता करणार नाहीये. गुड कॅच. करण सिंगच्या खेळीला पूर्णविराम. 33 वर त्याचा डाव समाप्त झाला. 12 बॉल आणि 33 रनची एक झंझावती बॅटिंग केली. फलंदाज बाद 91 ला 4 धक्के. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सरपंच चषक 2025 पहिला दिवस या स्पर्धेचा अगदी सुंदर पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या साक्षीने उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला आणि सुरुवात झाली या स्पर्धेला आजच्या दिवसापासून. सातत्याने 5 दिवस मोठा प्रहार करण्याचा जरूर मनसुबा बनवला होता. सर्कलच्या आतमध्ये चेंडू या वेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळतो सेफ झोनमध्ये आणि पाहता पाहता 2 धावा मिळतील मिस्टर परेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या सालवड या टीमची जाऊन पोहोचते 93 या धावसंख्येवर आणि 94 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. त्यामध्ये करण सिंगने खूप चांगली बॅटिंग केली. शुभम राऊतची बॅटिंग बहरली. लगातार 3 षटकार त्याचे पाहायला मिळाले आणि त्यानंतर सिंगल डबलला महत्त्व प्रत्येक फलंदाजाने दिलं. परफॉर्मन्स पाहायला मिळाला. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केला आणि खऱ्या अर्थानं सालवड गावातीलच एक अनमोल रत्न त्यांची नवनिर्वाचित सरपंचपदी निवड झाली, उपसरपंचपदी निवड झाली. निखिलजी ठाकूर यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनच्या वतीने. त्याच पद्धतीने आपण पाहिलं सालवड टीमने जशी परफॉर्मन्स दिली, चांगली बॅटिंग केली, तशीच मात्र आपण पाहत आहेत याच गावाची जबाबदारी आता उपसरपंच पदी म्हणून निखिल ठाकूर यांच्यावर आले आणि त्या जबाबदारीचं ओझं आता अपेक्षित असणारं घेऊन आता उपसरपंच म्हणून निखिल ठाकूर हे आपल्या गावाची जबाबदारी स्वीकारतील आणि त्यांच्या या सेकंड इनिंगला अर्थातच उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर त्यांच्या गावाची जबाबदारीला आता जरूर पुढे जावं लागणार आहे आणि ते चोख कामगिरी करतील त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावी. नागरिकांचे प्रश्न अगदी शांतपणाने सोडवावे. या सालवड गावामध्ये उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल निखिल ठाकूर आपणा स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. स्पेशली घनश्याम अर्थातच बाबलिंदादा मोरे आणि त्याचप्रमाणे पार्थ मोरे यांच्या वतीने निखिलजी ठाकूर साहेब आपणास हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. ज्या ठिकाणी 36 बॉल आणि 94 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. 94 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील याचं धावतं वर्णन या आपण घेऊन येऊया. आमचे साथी समालोचक मित्र, जवळचे मित्र मंथनजी घरत.
क्रिकेट हे आपल्याला पाहायला आत्तापर्यंत मिळालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जरूर पदार्पण करतोय. जे यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते आमच्या समेत जोडले गेलेत त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय सँडी, नॉन स्ट्रायकिंग एंडला जय. सँडी जर आपण पाहिलं यंदाचा हंगाम मात्र खूप चांगल्या प्रकारे त्यांना गाजवलेला आहे. सरावलीचं मैदान आणि 2 अर्धशतकं एका स्पर्धेमध्ये मात्र ज्यानं केलेत असं मात्र शैलीदार सलामीवीर ॲज अन कॅप्टन फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती गौरव. राईट ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. पॉईंटच्या रिझनला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट केली आहे. धाव संख्या देखील आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे फलकावरती 1. धावसंख्या फलकावरती 1 पाहायला मिळते. यंदाचा हंगाम आणि मागील हंगाम जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. अर्थातच फिल्डिंग करणारी टीम सालवड संघ देखील कुठे मागे नाहीये. विक्रमगड, वाडा, मनोर या परिसरामध्ये फायनल्स जिंकण्याचा मानस ज्यांच्या नावे आहे असा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग करताना. पाहूया षटकातील पुढचा बॉल, दुसरा बॉल राईट ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले होते. चेंडूला खेळून काढलं, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता गल्ली रिजनमध्ये. यावेळेला मात्र खेळून काढला. धावसंख्या आपण पाहताय सिंगलच्या माध्यमातून झालेली आहे फलकावरती 2. मोठं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलं होतं. बॅटिंग कार्ड आपण पाहिलं होतं. अगदी कमालीची बॅटिंग केली होती विश्वास फाउंडेशन सालवड या संघाने आणि त्याला मात्र प्रत्युत्तर देण्याकरता रुपल 11 वाणगावचे हे 2 सलामीवीर शेलेदार. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, हातातनं चेंडू निसटला गेला. विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या फलकावरती झालेली आहे 2. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 3. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती गौरव. षटकातील पुढचा बॉल घेऊन क्रॉस बॅटने यावेळेला मात्र खेळलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट कीपर एंडला फेकी केली होती परंतु एकच धाव तिथपर्यंत पाहायला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे फलकावरती 3. पॉवर प्ले म्हटलं तर फलंदाजांकरता मात्र नामी संधी असते मोठे फटकेबाजी करण्याची, परंतु इथे आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल गौरवचं. अगदी योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. फिल्डर चेंडू खाली. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आनंद नव्यानं दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल लो फुल टॉस चेंडू होता. यावेळेला मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला पाहायला मिळतं. फॉर्मलिंग तिथे पाहायला मिळालं परंतु बॅकअप अगदी चांगलं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळालं. आणि या 2 धावांनी आपण पाहू शकला तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या खेळानंतर फलकावरती झाली. रुपल 11 वाणगाव या संघाची 1 गडी बाद 5. येणारे चेंडू आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 30 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही एकूण 90 धावांची आवश्यकता आहे. लांबचा पल्ला गाठायचा. इथून मात्र आता 2 बॅटरच्या माध्यमातून चर्चा होताना दिसते. काय रणनीती काय स्ट्रॅटेजी आखली जाईल ते आपल्याला पुढील षटकामध्ये देखील पाहायला मिळेल. तिथपर्यंत एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया सरपंच चषक 2025 मध्ये.
इथे जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहे चेंडू आणि जिंकण्याकरता आतषबाजी करावी लागेल सँडीला आणि ती सँडीमध्ये क्षमता आहे, परंतु पाहूया गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कर्णधार स्वतः आता गोलंदाजी मार्कवरती येताना दिसत आहेत. हर्ष षटकातील पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळण घेताना पाहायला मिळालंय. हर्षल मोरे सर मात्र दर्शवत आहेत खराब चेंडू आहे, दंडित करतायत. वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 6. प्रत्येक बॉल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला बॉल होता ऑफ साइडला, यावेळेला मात्र खेळलेला आहे डीप पॉइंटच्या दिशेला. चेंडू जातोय सीमा पार, येतोय सरपंच चषक चौकार 4. अतिशय चांगल्या फटक्याची निवड सँडीच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघा चेंडूच्या मॅरिट प्रमाणे जर तुम्ही खेळाल तर डेफिनेटली मोठ्या धावा तुमच्या बॅटमधनं जरूर जमतील आणि तेच यावेळेला चेंडूचं मेरिट ओळखलं. ऑफ साईडला टप्पा होता, त्याला मात्र अगदी ऑफ साईडलाच खेळलं. 4 रन मिळवले. 10 रन फलकावरती झालेत. पुन्हा एकदा त्या संदर्भामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे परंतु वेल स्टॉप शॉट थर्डमॅनला तिथे पाहायला मिळालं. 1 रन पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकला. धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 11 पाहायला मिळते. सँडीला मात्र शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं आहे, कारण की सँडी जर उभा राहिला तर या सामन्याचं चित्र देखील तो बदलू शकतो. हे बऱ्याचदा त्याचा प्रत्यय पालघर डहाणू विभागामध्ये आलाय. इथे मात्र फटका अगदी चिपशॉट तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी तिथे नाहीये. सिंगलला डबलमध्ये परावर्तन पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या फलकावरती झाली 13. आता येणारे चेंडू आपण पाहू शकला तर चेंडू बाकी आहेत अजूनही 27 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही रुपल 11 वाणगाव या संघाला 81 धावांची आवश्यकता आहे. 27 चेंडू 81चं आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल. पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी प्रॉपर वेने गोलंदाजी अगदी पाहायला मिळते हर्षच्या माध्यमातून. बघा हर्षकडे जर आपण पाहिलं तर व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडू त्यानं वैविध्यपूर्ण पद्धतीने हाताळलेला आहे. आत्तापर्यंत आपण पाहू शकला तर 4 चेंडू हर्षने या षटकामध्ये हाताळलेले आहेत आणि 9 धावा मोजल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी जी आहे ती एक चौकार जरूर आला आणि त्यानंतर कमबॅक करताना मात्र हर्ष या षटकामध्ये दिसलाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे मात्र दडपण आता सपशेलपणे दिसते रुपल 11 वाणगाव या संघावरती, कारण की 25 बॉल बाकी आहेत. धावा बनवायच्या आहेत अजूनही 80. आमचा पल्ला गाठायचा आहे. षटकातील शेवटचा बॉल रॅटअप ओव्हर द विकेटने. हो ब्युटिफुल अप्रतिम टप्पा. इथे मात्र डॉट बॉलने आपण पाहू शकला तर झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 14. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 24 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 80. के 24 चेंडूंमध्ये 80 धावांची आवश्यकता आहे. गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठी संधी बॅटर करता होती परंतु इथे बोनस मिळतोय. बीमर +4 चौकार. फ्री हिटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गौरव तयार. फुलटॉस चेंडू होता अगदी सरळ. यावेळेला मात्र खेळले फिल्डर तिथे आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. व्हेरी वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी परंतु एकच धाव तिथे पाहायला मिळते.
या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजानं ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्या प्रकारची गोलंदाजी करतायत आणि क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करायला हवं. आणि की गोलंदाज त्यांच्या परीने मेहनत करतायत, परंतु क्षेत्ररक्षक देखील अप्रतिम ब्रिलियंट वर्क करताना दिसत आहेत. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, फटका तर खेळलेला आहे. यावेळेला मात्र चेंडू बराच हवेमध्ये जातोय. विकेट किपर मात्र झेपावले होते, झेल काही होऊ शकला नाहीये. पंचांनी यावेळेला मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बीमर करिता कमरेच्या वरती हा चेंडू आहे किंवा नाही. थर्ड अंपायर या ठिकाणी राकेश राऊत सर येतील, पाहतील आणि हा चेंडू आपण पाहू शकाल. येस, इट इज नो बॉल. बीमर प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. याचाच अर्थ नो प्लस 1. 2 धावा इथे पाहायला मिळाल्यात. धावसंख्या आपण पाहू शकलात. 2 बीमर या षटकामध्ये मात्र आपण पाहिलेत त्या गोलंदाजांना हाताळले. आता मात्र त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 22. फ्री हिटचा बॉल बॅटरसाठी असेल. आता फ्री हिटचा स्वीकार फलंदाजाकडनं कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन आयोजित आपण पाहत आहेत सरपंच चषक 2025 शिरगावचे भव्य दिव्य मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. फ्री हिटचा सिग्नल पंचांकडनं आलाय. आता पाहूया स्वीकार कशा प्रकारे केला जाईल बॅटरकडनं. नवीन गोलंदाज आपण पाहत आहेत, रुपेश दाखल झालेत बॉलिंग मार्कवरती. फ्री हिटचा बॉल ते मात्र आपण पाहू शकलात. प्लेनचा मात्र बदलला, टप्प्याला बदललं, दिशा बदलली, गती परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीचा चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलाय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती अजूनही पाहायला मिळते 22. चेंडू देखील बाकी आहेत 22, परंतु धावा बनवायच्या रुपल 11 वाणगाव संघाला 72. इथे मात्र फुल टॉस बॉल, अगदी चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु चेंडू जातोय मिड विकेट, सीमा पार येतोय. षटकार, 6 धावा. एफर्ट्स इथे फिल्डरचे पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्याला यश काही मिळालं नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी बिग हिट पाहायला मिळाल्या. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या 28 झाले. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत आणि या ठिकाणी आपण पाहू शकलात काय घडलेलं आहे. अगदी चांगला रिले कॅच तिथे पाहायला मिळालाय. पंच मात्र चाचपणी करतील. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत. डायसी काही वाटलं पंचांना तर डेफिनेटली रिव्ह्यूची मागणी ही मात्र पंचांकडे आहे आणि ती केली देखील. मात्र प्ले केला गेला आमच्या डिस्क जॉकीच्या माध्यमातून. शिरगाव विभाग जर आपण पाहिलं तर इथे कोळी बांधव देखील आपल्याला मोठ्या संख्येमध्ये पाहायला मिळतात. इथे भंडारी बांधव देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढे सातपाटी गाव जर आपण पाहिलं तर तिथे देखील
कोळी बांधव हे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे हा किनारपट्टी इलाका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. विकेट किपरने यावेळेला मात्र घाई केली. जेल या ठिकाणी मात्र सुटला गेलाय. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे फलकावरती 28-28. सारखा बॅटर त्याला मात्र त्यांनी थांबवलं. विस्फोटक खेळासाठी तो ओळखला जातो, परंतु आम्हाला माहित नाही की आमच्या समोर कुठला फलंदाज आहे, परंतु आम्ही आमच्या टीमसाठी 100% देण्याकरता जाणले जातो आणि ते 100% एफर्ट्स या ठिकाणी मात्र अप्रतिम क्लास दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. सर 1 मिनिट थांबवा. यस लेट्स प्ले. शेवटचा बॉल या षटकातील घेऊन पुन्हा एकदा रुपेश तयार डाऊन द विकेटने. अगदी चांगला बॉल होता. मैदानी लगत चेंडूला खेळले. कव्हरच्या दिशेला फिल्डर तिथे होते. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव तिथे पाहायला मिळाली. अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळाली आहे. सालवड या संघाकडनं 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झाली आहे 29. येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरता रुपल 11 वाणगाव या संघाला 65 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 65. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 29. 29 रन्स ऑन द बोर्ड. सुभाष आणि सँडी यांना आता मात्र सिंगल डबल खेळून चालणार नाही, कारण की इक्वेशन जे आहे ते आपल्याला लांबताना दिसते. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 65 धावांची आवश्यकता आहे. हर्ष पुन्हा एकदा यावेळेला मात्र आपण पाहतोय वाईटची मागणी पंचांकडे केली आहे. शफल मुवमेंट तिथे पाहायला मिळाली. फलंदाजाची विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला. या ठिकाणी पण पाहतायत वाईट करता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. इट इज अ फेअर बॉल. अगदी योग्य प्रकारे हा चेंडू होता. शफल मुवमेंट पाहायला मिळाली. रिव्ह्यू फेल्ड या ठिकाणी पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. बघा पंच अगदी सक्षम आहे. त्यांनी योग्य निर्णय दिला होता, परंतु त्याला चॅलेंज केलं होतं फलंदाजांना. धावसंख्या 29 झाली. पहिला चेंडू अगदी योग्य प्रकारे हर्षनं हाताळलाय. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा हर्ष घेऊन तयार. अगदी चांगला बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिड विकेटच्या रिझनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आदर्श तिथे आहेत. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 30. प्रत्येक षटकामध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने केली. जी जबाबदारी कर्णधारांना गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली होती ती जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे संपन्न केली आहे.
वाईटचे संकेत पंचांकडनं आलेत. वाईट नंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झाली आहे 31. येणारे चेंडू आपण पाहताय, तर चेंडू बाकी आहेत अजूनही 16 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 65. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस चेंडू होता, परंतु लॉंग ऑनच्या दिशेला हा चेंडू जातोय. एकच रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 32. सुरुवातीच्या षटकांमध्ये ज्या धावा जमायला हवं होत्या त्या षटकांमध्ये मात्र दुर्भिक्ष पाहायला मिळालं आणि त्याच्याचमुळे रुपल 11 वाणगाव हा संघ सध्या तरी बॅकफूटवरती खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा मैदानी लगत चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेला. 1 रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 33 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. हर्षनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील केली आहे. 5वा बॉल, टॉस चेंडू पुन्हा एकदा काही त्याचा स्वीकार योग्य प्रकारे सँडीला घेता आला नाहीये. एकच रन, चांगली फेकी, गुड थ्रो. 5 चेंडू या षटकातील झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 34. 13 बॉल बाकी आहेत. धावा अजूनही बनवायचे आहेत 60. 13 चेंडू 60चं इक्वेशन. ओहो, व्हॉट बॉल. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि या डॉट बॉलने आपण पाहताय तर झाली आहे षटकाची समाप्ती. बराच वेळ तिथे घेतला जातोय. इथे जर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर रुपल 11 वाणगाव या संघाची धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 2 गडी बाद 34. नवीन गोलंदाज आपण पाहतायत शुभम दाखल झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग करताना देखील चमक त्यानं दाखवली होती. आता गोलंदाजी कशा प्रकारे हाताळेल. षटकातील पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. अगदी चांगला बॉल, योग्य टप्प्यावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शुभमची. या अगोदर देखील मी उल्लेख केला होता, मागील 2 हंगामाचा विचार आपण केला. सालवड संघाचा खूप चांगलं क्रिकेट पालघर डहाणू विभागामध्ये देखील त्यांनी खेळलंय. वाडा विक्रमगड या परिसरामध्ये जाऊन अनेक फायनल्स त्यांच्या नावे या आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, योग्य टप्पा. बघा वाईड यॉर्कर हाच एक गोलंदाजाकडे पर्याय असतो जेव्हा एखादा मोठा फलंदाज त्यांच्या समोर असतो आणि तोच यावेळेला मात्र पर्याय गोलंदाजानं अवलंबलाय. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. येस, इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. सँडीच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्या आपण पाहताय फलकावरती 40 झाल्या. 9 चेंडू आणि 54 बनवायच्यात. इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये अगदी नक्कल बॉल ची उत्क्रांती गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अतिशय चांगला ॲक्शन. मात्र अगदी वेगानं धावत आले परंतु चेंडू धीम्या गतीने टाकला गेला. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 41. 8 चेंडू आता बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 53. 8 चेंडू आणि 53 धावा. मुश्किल हे लक्ष जरूर दिसतंय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गती परिवर्तन, स्लो ओव्हर 1 नकल बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे मात्र वर्चस्व जवळजवळ गोलंदाजी करणाऱ्या संघाचं विश्वास फाउंडेशन सालवड या संघाचं सामन्यावरती दिसतंय परंतु शेवटच्या बॉलपर्यंत आपण भाकीत करू शकत नाही आहोत. बघूया षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अगदी योग्य टप्पा, सेम लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली आणि या डॉटने आपण पाहताय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झाली आहे फलकावरती 41. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 53.
की 6 चेंडू बाकी आहेत आणि बनवायचे आहेत धावा अजूनही 53. 6 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आदर्श. इथे मात्र पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे, परंतु कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. एकच रन तिथे पाहायला मिळते. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 पहिला दिवस. लोक गटाचे संघ 8 आपल्याला पाहायला मिळाले. कौशल 11 उनबाट सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. आजच्या दिवसात पुढे येणारा संघ आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आता पाहायला मिळेल कुठला संघ हा पुढे येईल. अगदी चांगला फटका पुन्हा एकदा. यावेळेला मात्र ऑफ साईडला चेंडूला खेळलं गेलंय. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं फील्ड तिथे पाहायला मिळत आहे आणि एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 43. 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 51. षटकातील पुढचा बॉल. टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढलाय. ज्या खेळाची अपेक्षा होती सँडीकडनं, परंतु आज तो खेळ स्वाभाविक पाहायला मिळाला नाही. त्याचं कारण आपण पाहताय तर झालेली अगदी भेदक दाहक गोलंदाजी सालवड संघाची. फलंदाजी देखील आम्ही चांगली करू शकतो, गोलंदाजी देखील आम्ही चांगली करू शकतो आणि फिल्डिंग देखील आम्ही चांगली करू शकतो. या तिन्ही डिव्हिजनमध्ये आपण पाहिलं सालवड संघानं अगदी अप्रतिम खेळ केलाय. 3 चेंडू बाकी आहेत शेवटचे. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर आदर्श. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका उशिराने आलाय, परंतु अगदी चांगला क्रॅकिंग फटक्याची निवड. षटकार 6. पाहायला मिळाली या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या 53. अर्धशतक झळकावलं जात आहे. फक्त शेवटचे आता 2 चेंडू बाकी आहेत. अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा ऑफ साईडला यावेळेला खेळलाय. फिल्डर तिथे आहेत आणि डॉट चेंडू तिथे पाहायला मिळालाय. जवळजवळ या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलंय विश्वास फाउंडेशन सालवड या संघाने. मोठा विजय या ठिकाणी मात्र साकारला जाईल या बॉल नंतर. अगदी चांगला क्लास फटका इनसाइड आउटचा पाहायला मिळालाय, परंतु या षटकार जरूर तिथे पाहायला मिळालाय आणि विजय साकारला गेलाय विश्वास फाउंडेशन सालवड या संघाने.